ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. दोघं पती पत्नी होते. श्रावण महिन्यामध्ये 2 मंदिरात 2 पोथ्या लागल्या. एकीकडे हरिविजय लागला आणि एकीकडे पांडव प्रताप. मालक जाय हरिविजयाला आणि बाई जाय पांडव प्रतापाला. एके दिवशी दोघे पोथी ऐकून घरी आले, पुराण ऐकून. आणि मग याने सांगितला विषय. दररोज सांगायचे एकमेकाला, तुमच्या पोथीत काय झालं. तिने विचारावं, याने विचारावं, तुझ्या पोथीमध्ये काय झालं तिकडे. त्या दिवशी याने सांगितलं, म्हटले काय ग म्हणे, आज महाराजांनी खूप सुंदर विषय सांगितला. म्हणे कुठला. अगं म्हणे, भगवान श्रीकृष्णानं 16,108 बायका केल्या होत्या म्हणे. मग हिने विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे म्हणे. नाही, माझं तसं काही म्हणणं नाही म्हणे. मग त्याने जर 16,108 केल्या तर मी मग निदान वरच्या 8 केल्या तर काही बिघडेल का म्हणे. ती म्हणायला लागली, बरोबर आहे तुमचं. अहो पण मी सुद्धा पांडव प्रताप ऐकून आली आत्ताच. आणि आज विषय निघाला होता की द्रौपदीला 5 पती होते म्हणून. म्हणे तुझं काय म्हणणं आहे. नाही, जसं तुमचं आहे तसं मग मी केलं तर जमल का म्हणे. नको बाबा म्हणे, तुझं तुझ्याजवळ राहू दे, माझं माझ्याजवळ राहू दे. तूही करू नको आणि मी करत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगायचं एवढंच आहे की भगवंतानी जे केलं ते आपल्याला करता येत नाही. आणि विनाकारण आपण पाहत नाही, काही नाही. आपल्या फुटपट्टीने भगवंताचं माप काढतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यावेळेला ती परिस्थिती तशी झाली होती. बरं, नुसत्या 16,108 बायका केल्या तर काही कोणाच्या वावरात नाही का, कोणाच्या शेतामध्ये निंदायला नाही पाठवल्या. काही ऊस तोडायला नाही पाठवल्या, सोयाबीन काढायला नाही पाठवल्या. 16,108 राण्या केल्या तर त्यांच्याकरता 16,108 महाल सुद्धा बनवले त्यांनी. आपल्याला तर एकीची इच्छा पूर्ण करणं होत नाही तर बाकीचं काय. प्रत्येक दिवाळीला, तिळ संक्रांतीला नाही का, सगळ्यांना चांगल्या साड्या आणायचे भगवान. म्हणजे सर्वांना समान ठेवत होते. 16,108 बायका सांभाळणं का साधी गोष्ट आहे का. आपली एकच असते तर नाकात 9 आणते नाही का. त्याने 16,108 सांभाळल्या महाराज. आपल्याच्यानं 16,108 चिमण्या सांभाळणं होत नाही तर बायका कुठून. त्यांनी जे केलं ते आपल्याला करता येत नाही. सगळ्यांना 10-10 दास्या दिल्या होत्या सेवा करण्याकरता. आपल्या घरचं न सांगितलेलं बरं. सकाळी उठले की शेण हिलाच काढावं लागते. आपण एकीला संपूर्ण सुख देऊ शकत नाही, पूर्ण रूपाने प्रसन्न ठेवू शकत नाही. म्हणून बाकीचा विचार न केलेला बरा. देवाने जे केले ते आपल्याला करता येणार नाही महाराज. समर्थ जे जे करी ते न होय चराचरी. समर्थ पुरुष जे करतात ते आपल्याला करता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला लोक पुराणातले काही दाखले देतात. म्हणतात मग धर्मराज जुवा खेळला, मग आम्ही खेळलो तर काय होते, असेही म्हणणारे लोक आहेत. अरे बाबा, धर्मराज जुवा खेळला आणि त्याचा परिणाम काय झाला तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे धर्मराजाचे चरित्र तुम्ही आम्हाला शिकवते. आपण जर असे जुवा खेळत राहिलो तर काय होते, जसं धर्मराजाचं झालं तसं होईल ना. म्हणून जुवा खेळू नका. त्याच्यातून काही मार्गदर्शन घ्यायचं असतं. त्यांनी जे केलं ते आपल्याला करता येणार नाही. समर्थाने जे केलं ते आपल्याला करता येत नाही. समर्थाच्या हातून आपल्या दृष्टीने एखादं आपल्याला जरी पाप दिसत असलं, पण आपण अशा प्रकारे ते पाप करण्याचा प्रयत्न करू नये, किंवा त्यांनी पाप केलं असंही म्हणू नये. माऊलीची एक ओवी आहे, तयाचेने हातू झाला तीही लोकाचा घातू, तरी तेने केली ऐसी मातू बोलू नये. आपण विनाकारण आपल्या वाणीला अपवित्र करू नये, वाणीला पापी बनवू नये, समर्थाला दोष लावू नये. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंताने 16,108 राण्याशी लग्न केलं आणि त्या तशा सांभाळल्या सुद्धा.
कोणालाच वाटत नव्हतं, एकाही स्त्रीला वाटत नव्हतं की भगवान आज माझ्याजवळ नाही म्हणून. देवाने केलं ते आपल्याला करता येणार नाही. बरेच लोक गांजा पितात, दारू पितात. आपण म्हटलं दारू गांजा पिऊ नये तर ते काय म्हणतात, ते तो शंकरजी का प्याला आहे. जय जय शिव शंकर, काटा ना लागे कंकर, प्याला तेरे नाम का पिया. अजून अशा प्रकारे भगवंतालाच म्हणते शंकरजीला तेरे नाम का प्याला आहे. हे काय शंकरजीच्या नावाचा प्याला आहे का तो? आणि शंकरजी दारू पित होते काय? शंकरजी गांजा पित होते काय? पण लोक आरोप लावतात देवावर. त्याची मीटिंगच असते महाराज गांजा पिणाराची, नाही का. एक जण चोळते, एक जण चिलीम साफ करते, एक जण अशा प्रकारे ती छापी, नाही छापीच म्हणतात ना त्याला, ती धुते, एक जण खडा साफ करते. काय मैफिल बसते त्यांची. त्यांचा एक मुख्य गुरु असतो. एक चिलम भरून देते, गुरुच्या हातात देते, दुसरा लगेच, नाही का. ती चिलम काही माचीसने डब्बीच्या काडीने नाही पेटवता येत, नाही का. दोरी असते नारळी, तिला पेटवावं लागते. त्या नारळाच्या दोरीने एक शिष्य अशा प्रकारे पेटवते. आणि काय म्हणतात मग, हे अलग खोल दे पलक, देख दुनिया की झलका झलक, हे कैलाश के राजा, चिलम भराया ताजा, दम लगाने आजा, दुडुम 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 दुडुम. लगे डबरू असते त्या जवळ वाजवायला. सांगण्याचं तात्पर्य लोक शंकरजीवर आरोप लावतात. मग एखाद्या वेळेस आम्हाला म्हणावं लागते, बाबा ठीक आहे, शंकरजी गांजा पेले तू म्हणताना बरं पिले, दारू पेले तू म्हणताना पिले, पण शंकरजीनं समुद्र मंथनाच्या वेळेस हलाहल विष जे निघालं होतं ते पिलं ना. संपूर्ण विष ग्रहण केलं शंकरजीने, हलाहल विष पचवलं. मग ठीक आहे, शंकरजी गांजा पेले तर तूही पी, परंतु शंकरजीने हलाहल विष पचवलं. मग तू निदान एखादं एंडोसल्फानचं एखादं झाकण तर पचून दाखव. नाही नाही बा, ते नका सांगू म्हणते महाराज. मग हे नका सांगू तर हे कसं जमल? लोक नेमकं दोष पाहतात बस, लोकांना दुसरं काही दिसत नाही. भगवंत किंवा समर्थ पुरुष परिस्थितीला पाहून त्या पद्धतीने त्या प्रसंगाला त्यांना तसं व्हावं लागतं. जर या 16,108 राण्याशी लग्न केलं नसतं तर ह्या भ्रष्ट झाल्या असत्या, पतित झाल्या असत्या, समाजामध्ये संकर झाला असता, समाज पतित झाला असता. म्हणून परमात्म्याने अशा प्रकारे 16,108 मुलीशी लग्न लावले. नंतर अशा प्रकारे सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ परमात्म्याची पहिली पत्नी म्हणजे रुक्मिणी. पण झालं काय, एक दिवस रुक्मिणीला थोडा अहंकार आला. आणि हा अहंकारच मोठा कठीण आहे. सात्विक अहंकार असला तरी तो परमात्म्याच्या मिलनामध्ये बाधा निर्माण करते. थोडा अहंकार आला तिला की भगवान माझ्याच महालात राहतात 24 तास, कुठे जातच नाही. त्यातल्या त्यात मी सर्वात मोठी आहे. एवढंच नव्हे तर मी एक पत्र पाठवले की लगेच पळत आले, धावत आले माझ्याकडे. जेवण वगैरे आटोपलं होतं, भगवान झोपले होते, रुक्मिणी माता पंख्याने वारा घालत होती. आणि हे विचार चालले रुक्मिणीच्या मनात. आता भगवान होय ते अंतरीची घेतो गोडी, सर्वाच्या अंतरात राहणारा. की मी सुंदर आहे सगळ्यापेक्षा, मी चांगली सेवा करते, माझ्या माहेरून आंदण भरपूर आलं. कारण नंतर भीष्मक महाराजांनी संपूर्ण आंदण पाठवलं होतं लग्न झाल्यावर. हे शेवटी आता लग्न तर झालंच बा मुलीचं, आणि भीष्मक प्रसन्न होते. म्हणून अशा प्रकारे रुक्मिणीला सगळं आनंद दिलं. अलमारी दिली, डायनिंग टेबल दिला, नाही का, टी टेबल दिला, गोदरेजचं कपाट दिलं, फ्रीज दिला, एसी दिला, मिक्सर दिला, कुकर दिला, गॅस दिला,
सगळं दिलं होतं, सगळं आपल्या वडिलाच्या घरचं होतं. आणि माहेरचं काही जरी असलं तर बाईला मोठा अहंकार असतो. हे माझ्या माहेरचं आहे, मागच्या दिवाळीला गेली होती तर हे अमका आणलं, त्या दिवाळीला गेली होती तर माझ्या बाप्पानी मला फ्रीज दिला, फ्रीज माझ्या माहेरचा आहे, मोठा अहंकार. रुक्मिणीला थोडासा आला, एका चिठ्ठीवर तर धावत आला म्हणे, हा मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, माझ्याच महालात राहतात. भगवंताने जाणले रुक्मिणीचे विचार आणि लगेच भगवान बोलायला लागले. काय म्हटले रुक्मिणी, माझ्यासोबत लग्न केलं विनाकारण म्हटले, तू माझ्यासोबत लग्न केलं, तुला पश्चाताप होत असेल. कारण माझ्यापेक्षा स्वरूपवान मोठा राजा तो शिशुपाल आला होता तुला वरण्याकरता, आणि त्या सगळ्याला सोडून म्हणे तू माझ्यासारख्या एका गवळ्याच्या पोरासोबत लग्न केलं. कारण मला कोणती जात नाही, मला कोणतं कुळ नाही, माझ्या काही कुळाचा आतापता नाही. कोणी म्हणतात वसुदेवाचा, कोणी म्हणतात नंदाचा, नाही का. माझे बाप दोन आहे, माता दोन आहे. लोक माझी निंदा करतात, मला शिव्या देतात. माझी काय अशी पक्की जात नाही आहे. बरं काही कोण्या देशाचा राजा नाही, गाई चारून पोट भरणारा माणूस मी. इतकंच नव्हे तर रणांगणातून मी भिवून पळून गेलो आणि या समुद्रामध्ये आलो, द्वारकेमध्ये. काय म्हटले रुक्मिणी, मला तर असं वाटतं की तुझी चूकच झाली. एवढा मोठा चांगला तो शिशुपाल सोडला तू आणि माझ्यासोबत लग्न केलं. मला तर असं वाटतं की तू घाई केली आणि घाईने हे पाऊल उचललं. तू असं घाई करायला पाहिजे नव्हती. पण म्हटलं अजूनही काही बिघडलं नाही रुक्मिणी. तुला जर असं काही वाटत असेल तर आपण आजही सोडचिठ्ठी द्यायला तयार आहोत. तो खुशाल शिशुपालासोबत लग्न करू शकतो. असं म्हटल्याबरोबर महाराज रुक्मिणीला एकदम गरगर गरगर चक्कर आली, घाम आला आणि पटकन खाली पडली, घाबरली, मूर्छित अवस्थेत गेली. भगवान लगेच उठले, चतुर्भुज झाले, रुक्मिणीला उचललं आपल्या हाताने, पलंगावर ठेवलं, स्वतःच्या हाताने पाणी तिला पाजलं. इतकंच नव्हे, तिला हवा घातली पंख्याने भगवंताने, तिला पुन्हा भानावर आणलं. आणि मग अशा प्रकारे रुक्मिणीचे केस अशा प्रकारे विस्कटीत झाले होते. भगवंताने पूर्ण केस आणि चेहऱ्यावरचे माग घेतले, केश कलाप दूर केलं, हवा घालतात भगवान. रुक्मिणीने डोळे उघडले, पाहतात भगवान दिसले एकदम. भगवान म्हणायला लागले, रुक्मिणी अगं माझ्या एवढ्याशा छोट्या गोष्टीचा मला माहित नव्हतं एवढा परिणाम तुझ्यावर होईल म्हणून. अगं मी सहज बोललो, मी तुझी थट्टा केली, मस्करी केली, मी विनोदाने ह्या गोष्टी बोललो. मी तुला सोडणार आहे का? मी केला विनोद म्हणे आणि तू एकदम खरंच पकडलं माझं बोलणं आणि तुझ्या मनावर परिणाम झाला. अगं मी तुला कसा सोडेल? रुक्मिणी म्हणते, अशी कुठं मजाक असते का म्हणे. अगं नाही म्हणे रुक्मिणी, मी तुला कधी सोडू शकत नाही. नंतर अशा प्रकारे भगवंताचा आणि रुक्मिणीचा सुंदर संवाद झाला. भगवंताने ही लीला कशा करता केली तर जी प्रेमाची गाठ आहे ती पुन्हा अजून मजबूत व्हावी त्याच्याकरता हा प्रेम कलह केला परमात्म्याने. स्नेह गाठ मजबूत होण्याकरता संसारामध्ये नाही का, स्नेह गाठ, प्रेम गाठ मजबूत राहण्याकरता, प्रेम वाढत राहण्याकरता, टिकून राहण्याकरता अधून मधून नाही का 1-2 महिन्यातून 2-3 वेळेला पती पत्नीचा असा प्रेम कलह झाला पाहिजे. म्हणजे घरात नवरा बायकोचे थोडे असे भांडणं झाले पाहिजे. आणि आजकालच्या मानसतज्ञांनी, वैज्ञानिकांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे. पती पत्नी मध्ये असं प्रेमाचं भांडण 1-2 महिन्यातून 1-2 वेळ झालं पाहिजे. पण कोणतं भांडण?
प्रेमाचं बरं 498 केस लागेपर्यंत नका भांडू. याला प्रेम कलह म्हणतात, प्रणय कलह. आणि या गोष्टीला आधुनिक मनोवैज्ञानिकांनी सुद्धा मानलेलं आहे. प्रेममय दाम्पत्य जीवन अशा प्रकारे आणि टिकून राहावं असं वाटत असेल तर पती पत्नीमध्ये असा प्रेमाचा झगडा झाला पाहिजे. ती रुसली पाहिजे एखाद्या वेळेस तर याने तिला समजावलं पाहिजे, नाही का. हा रुसला तर तिने समजावलं पाहिजे. याला प्रेम कलह म्हणतात. होते ना कधी कधी घरात दोघात काही बोलता बोलता बोला चालू झाली की होते कधी कधी. मग तो रुसतो, जेवत नाही. मग हिने म्हणावं, अहो जाऊ द्या, सकाळपासून मी जेवली नाही, वाट पाहत होती तुमची मी, चला बरं जेवायला, चला उठा. मग याने खोटच नाटक करावं, नाही नाही मी नाही जेवणार. तिने पुन्हा अशा प्रकारे याची समजूत काढावी, बघा बरं तुम्ही नाही जेवले तर मी सुद्धा नाही जेवणार. नाही नाही तू जेवून घे, नाही नाही मी सुद्धा जेवणार नाही. म्हणे हिने तिची समजूत काढावी. ती जर रुसली एखाद्या वेळा तर याने तिची समजूत काढावी. याला म्हणतात प्रेम कलह, प्रणय कलह. आणि असा प्रणय कलह जर घरामध्ये असेल तर पती पत्नीचं दाम्पत्य जीवन, त्यांचं प्रेम वाढत राहतं. प्रणय कलहाच्या द्वारा भगवंतानी अशा प्रकारे प्रेमगाठ मजबूत केली. नंतर भगवंताच्या गृहस्थाश्रमाचं वर्णन केलं. अशा काही लीला करून प्रभूंनी सुद्धा आपल्याला एक सुंदर मार्गदर्शन दिलं गृहस्थी माणसाला, की गृहस्थी माणसाने कसं जीवन जगावं संसारामध्ये. पुढे महाराज प्रद्युम्नाने काय केलं, आपल्या मामाच्याच पोरीचं अपहरण केलं. ती कथा सांगितली शुकाचार्य महाराजांनी. रुक्मीच्या मुलीचं अपहरण केलं, जसं बापाने केलं तसंच पोराने केलं. रुक्मीला मोठा राग आला, कारण यानं पहिले रुक्मिणी पळून नेली होती कृष्णाने, आणि त्याच्या पोरानं त्याची पोरगी पळून नेली. म्हणजे बापानं बहीण नेली, पोरानं पोरगी नेली. राग आला त्याला, पण शेवटी अजून विचार केला, जाऊ द्या म्हणे, मुलगी गेली तर काही दुसरीकडे कुठं गेली नाही, बहिणीच्याच घरी गेली. म्हणून राग शांत केला त्याने. जी भाची होती ती आता सून झाली रुक्मिणीची. नंतर शुकदेव सांगतात, राजा पुढे प्रद्युम्नापासून अनिरुद्ध झाला, आणि अनिरुद्धाचं लग्न सुद्धा रुक्मीची जी नात होती रुक्मीच्या नातीसोबत लागलं. म्हणजे हा संबंध भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीपासून तर 3 पिढ्यापर्यंत असा चालत आला. तिसरा संबंध जो झाला तो अनिरुद्धाचा रुक्मीच्या नातीसोबत झाला. परंतु हा संबंध असा काही पळवा पळवीचा नव्हता. हा जुळवलेला संबंध होता. रुक्मी स्वतःच्या प्रकारे भगवंताकडे हा प्रस्ताव घेऊन आला होता की माझी नात तुमच्या नाताला करा म्हणून. नंतर अशा प्रकारे हा संबंध जोडला. मोठ्या थाटामाटात वरात कौंडण्यपूरला गेली. लग्न सुरू झाला, विवाह विधी सुरू झाला. आणि नेमकं झालं काय, त्यावेळेला दोघे संबंधी आपसात जुवा खेळायला बसले. एवढ्यात रुक्मिणीनं बळीराम दादाला बोलवलं. अहो म्हटले, बळीराम दादा या, अजून लग्नाला वेळ आहे, तोपर्यंत बसा. पण बळीराम दादा बसले जुवा खेळायला. खेळता खेळता काय झालं, आता जुवाच होते, तिथं कलीचं वास्तव्य आहे. झाला झगडा त्या ठिकाणी, भांडण झालं यांचंच. रुक्मी जरा अदवा तदवा बोलला बळीराम दादाला. आता ते बळीराम दादा होते, एकदम त्यांना क्रोध आला, आणि क्रोधाच्या भरात महाराज त्यांनी आपल्या व्याह्यालाच मारून टाकलं रुक्मीला.
नाही का, व्यायाने व्यायाला मारलं. आता भगवंताला मोठी पंचायत पडली. आता काय करावं आपण? जर म्हटले आपण भावाकडून बोलतो तर पत्नीला राग येईल, कारण रुक्मिणीचा भाऊ होता तो. आणि पत्नीकडून जर बोललं तर भावाला राग येईल. काय करावं भगवंताला काही कळत नव्हतं. त्यावेळेला समस्येचं समाधान भगवान श्रीकृष्णाने मौन राहून केलं. भावाकडूनही बोलले नाही, ना रुक्मिणीकडूनही बोलले नाही, पत्नीकडूनही बोलले नाही, मौन राहून समाधान केलं. भगवान श्रीकृष्णाकडून काही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ज्यावेळेला आपल्या कुटुंबामध्ये अशी काही समस्या निर्माण होते, भगवान म्हणतात तिचं जर अशा प्रकारे मौन राहून समस्येचं समाधान होत असेल तर तिथं बोलू नका, तिथं मौन राहा. आणि जिथं समस्येचं समाधान बोलल्याने होते तिथे मौन राहू नका, तिथे बोला. रणांगणामध्ये अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. समोर सगळे आपले सगळे संबंधी सोयरे धायरे पाहिले. अर्जुनाने म्हटले भगवंता मी आता युद्ध करणार नाही. कुरुक्षेत्रातून पळून जाण्याच्या तयारीत होता अर्जुन. ऐन वेळेवर पुन्हा समस्या निर्माण झाली. पहिले यानंच सांगितलं की मला युद्ध करायचं आहे, 2 सैन्याच्या मधात माझा रथ नेऊन उभा कर, कोणासोबत मला युद्ध करायचं आहे ते पाहायचं आहे. आणि पाहिल्यानंतर मग लगेच घाबरला, म्हटलं मी युद्ध नाही करणार. समस्या निर्माण झाली. भगवंताने त्यावेळेला त्या समस्येचं समाधान बोलून केलं, अर्जुनाला उपदेश केला. आणि तेच भगवंताचं बोलणं गीतेच्या रूपात प्रगट झालं की आजही कलियुगामध्ये तुमच्या आमच्या प्रत्येक समस्येचं समाधान गीता देते, की जी भगवंताच्या मुखातून बाहेर आली अर्जुनाच्या निमित्ताने. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आणि काही वेळेला बोलून समाधान होत असेल तर बोललं पाहिजे, नाही तर मौन राहून समाधान होत असेल तर मौन राहून समाधान काढलं पाहिजे. भगवंताने या ठिकाणी मौन राहून समस्येचं समाधान केलं. अनिरुद्धाचा दुसरा विवाह अशा प्रकारे बाणासुराची कन्या उषेसोबत झाला. या उषेची 3 लग्न झाले. लग्न 3 झाले पण पती एकच. एकदा स्वप्नात अशा प्रकारे हिने अनिरुद्धाला वरलं. नंतर चित्रलेखेने चित्रावर अशा प्रकारे गांधर्व विवाह करून दिला. आणि तिसरा विधीपूर्वक अशा प्रकारे अनिरुद्धाचं आणि उषाचं लग्न झालं. कथा अशी आहे की बाणासुराने अनिरुद्धाला कैद केलं होतं. नंतर भगवंताचं बाणासुराचं युद्ध झालं. बाणासुर हा शिवभक्त होता, म्हणून बाणासुराच्या बाजूने भगवान शिवजी आले. आणि या युद्धामध्ये एकीकडून श्रीकृष्ण आणि एकीकडून शिवजी. शंकरजी आणि भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे दोघं आमने सामने युद्ध करता तयार झाले. आणि हा योग कोणी आणला? हा योग आणला नारदजींनी. त्यावेळेला अशा प्रकारे शिवजीने भगवंताची स्तुती केली असं वर्णन आहे. भगवंताने बाणासुराचे 1000 हात छाटून टाकले, फक्त 4 हात त्याला ठेवले, बाकीचे कापून टाकले. बाणासुराला भगवंतांनी मारलं नाही, मृत्यूदंड दिला नाही. त्याला कारण आहे का दिला नाही तर कारण भगवंताने प्रल्हादाला वचन दिलं होतं. हिरण्यकश्यपूला जेव्हा मारलं तेव्हा सांगितलं की म्हटले प्रल्हाद आता इथून पुढे आम्ही तुझ्या वंशातल्या कुठल्याही व्यक्तीला मारणार नाही. म्हणून बाणासुर हा प्रल्हादाच्या वंशातला असल्यामुळे बाणासुराला भगवंतांनी मारलं नाही. त्याला आपलं स्वरूप दिलं, चतुर्भुज ठेवलं. नंतर नृगराजाच्या मोक्षाची कथा सांगितली. हा नृगराजा मोठा दानी राजा होता. याने काय केलं महाराज? दररोज हजारो गाई ब्राह्मणांना दान देत होता. परंतु एकदा असं झालं की एक गाय 2 ब्राह्मणाला दान देण्यात आली. पहिल्या ब्राह्मणाला जी गाय दिली तीच गाय पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला देण्यात आली. ती कशी दिली तर पहिल्या ब्राह्मणाच्या घरून ती गाय सुटून आली, पुन्हा नृगराजाच्या गायीच्या कळपात आली. ती दुसऱ्या दिवशी पुन्हा नृगराजाने तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. त्यावेळेला 2 ब्राह्मणात त्या ठिकाणी भांडण लागलं. तो ब्राह्मण म्हणतो ही गाय माझी, तो म्हणतो ही माझी. शेवटी नृगराजाकडे न्याय नेला. दोन्ही ब्राह्मण त्या गायीवर हक्क गाजवायला लागले. नृगराजाने बरीच समजूत काढली त्यांची, पण ऐकायला तयार नव्हते ते. शेवटी झालं काय?
नृगराजाने सांगितले, या गायीच्या बदलीत तुम्हाला मी लाखो गायी दान देतो, पण कोणीच घ्यायला तयार नाही दोघांपैकी. त्या गायीचा हक्क सोडायला एकही ब्राह्मण तयार नाही. शेवटी समाधान काही निघालं नाही. दोन्ही ब्राह्मण नाराज झाले. पुढे काय झालं, याला गाय विकल्याचं पाप लागलं आणि महाराज राजाचा मृत्यू झाला आणि तो दोष राजाच्या खात्यात जमा झाला. पुण्य भरपूर केलं होतं याने, पण हे एक पाप घडलं होतं. दिलेलं दान परत घेण्यात आलं आणि तेच दान पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला देण्यात आलं. म्हणून एकदा दिलेलं दान परत घ्यायचं नसतं. जर दिलेले दान परत घेतलं तर त्याच्यासारखं पाप नाही आहे. एवढा मोठा नृगराजा महापुण्यवान, पण त्याला सरड्याच्या योनीला जावं लागलं थोड्याशा पापामुळे. नंतर द्वापार युगामध्ये मोठ्या विहिरीत तो सरड्या होता. यादवाच्या मुलांना दिसला. लगेच भगवान श्रीकृष्णाला बोलवलं. भगवान त्या ठिकाणी आले आणि अशा प्रकारे त्या सरड्याला शापातून मुक्त केलं प्रभूंनी. नृगराजाने दिव्य देह धारण केला. तो शाप मुक्त झाला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजाने इतकं दान केलं होतं तरी सुद्धा त्याला सरडा व्हावं लागलं, अधोगतीला जावं लागलं. म्हणून दान देताना विचार करावा. नंतर पुढे नृगराजा स्वर्गात गेले पुण्य भोगण्याकरता. पुढे अशा प्रकारे नृगराजाचा उद्धार करून दाऊदादाने विचार केला की कन्हैया हा आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, राजकार्यामध्ये. कारण द्वारकेचे राजे होते भगवान, भरपूर कामं होती. इच्छा झाली बळीराम दादाची की आपण इतके दिवस झाले गोकुळावरून आलो, परंतु अजून गोकुळाला आपण गेलो नाही. नंद बाबाची, यशोदा मातेची आपण भेट घेतली नाही. आपले आई वडील काय म्हणतील, अरे पोरं मोठे झाले, आता आपल्याला विसरले. राजा झाला आता कन्हैया, आपल्याला विसरला. म्हटले कन्हैया जाऊ दे, आपण मी मोठा आहो, माझं कर्तव्य आहे, म्हणून मला तरी निदान गोकुळाला जायला पाहिजे. लगेच बळीराम दादा म्हणतात की कन्हैया, माझी अशी इच्छा आहे की तुझ्या मागे तर भरपूर काम आहे, थोडे दिवस मी गोकुळामध्ये जाऊन येऊ. भगवंत अतिशय प्रसन्न झाले. म्हटले दादा, तुम्ही एकदम माझ्या मनातलं बोलले, जाऊन या म्हटले. तुम्ही माझा नमस्कार सांगा आई बाबांना. आणि नंतर अशा प्रकारे बळीराम दादा गोकुळात गेले. बळीराम दादाला आलेल्या पाहिल्याबरोबर गोकुळातल्या सगळ्या गवळणी गोपाळ अतिशय खुश झाले, प्रसन्न झाले. चला म्हटले, नाही कन्हैया तर निदान मोठा भाऊ तर आला, बळीराम दादा तर आला. वर्णन असं आहे की जलक्रीडा करण्याकरता यमुनेला बळीराम दादाने बोलवलं होतं, परंतु यमुना आली नाही. तर बळीराम दादाने काय केलं, आपल्या नागराने जो हल त्यांच्या खांद्यावर राहायचा, त्या हलाने, त्या नांगराने अशा प्रकारे यमुनेची दिशा बदलवली. यमुनेला आपल्याकडे ओढून घेतलं. यमुना वक्र झाली. कारण दाऊदादा शेष नारायणाचे अवतार आहे. स्नान करण्याची इच्छा होती, यमुनेला बोलवलं तर यमुना आली नाही. यमुना आली नाही तर दाऊदादाला जरा राग आला आणि हलमुसळाने अशा प्रकारे यमुनेला इकडे ओढलं, तिला वक्र केलं. कारण गोकुळ ही बळीराम दादाची जन्मभूमी आहे. गाव आल्याला विचारतात, का रे म्हटले गोपाळांनो, आता सध्या काय चालू आहे तुमचं, काही शेतीवाडी काही करता की नाही, का गाई चारण्याचं काम करता. गोपाळांनी सांगितलं, म्हटले दादा, आम्हाला दुसरा धंदाच कुठून येणार, आमचं काम फक्त गाई चारणे, याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही येत नाही. अरे म्हटले, काही शेतीवाडी करायला पाहिजे. आणि बळीराम दादा शेतीमध्ये खूप तज्ञ होते, शेतीचे जाणकार होते, म्हणून तर त्यांच्या खांद्यावर नेहमी काय असायचा, नांगर असायचं की नाही. म्हणून तर त्या बळीराम दादाच्या खांद्यावर नांगर असल्यामुळे त्या नांगराला नाव काय पडलं, बळीराम नांगर. नाही का, आता लोखंडाचा काढतो तो. आणि त्यावेळेला बळीराम दादा कृषी खात्याचे मंत्री होते द्वारकेमध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रिमंडळामध्ये. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट बळीराम दादाकडे होतं.
बळीराम दादा म्हणतात, अरे मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता आलो, आता किती दिवस नुसत्या गायी चारणार, काही प्रगती करा, शेतीवाडी करा. अहो म्हटले, दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आम्हाला त्यातलं ज्ञान नाही, मी शिकवतो ना. अहो पण आमची भूमी ही पाहिजे अशी चांगली पिकाऊ नाहीये, उपजाऊ नाहीये, त्याची चिंता तुम्ही करू नका, ओलिताची व्यवस्था मी करतो. यमुना वक्र केली, गोकुळाच्या जवळून वळवली बळीराम दादांनी, आणि जिकडे तिकडे अशा प्रकारे हिरवळ अशा प्रकारची निर्माण करून दिली, उपजाऊ शेती बनवली महाराज, आणि सगळ्यांना आनंद दिला बळीराम दादांनी. म्हणून बळीराम दादा कृषीतज्ञ होते. त्यानंतर अशा प्रकारे मोठं सुंदर वर्णन केलं बळीराम दादाच्या गोकुळ यात्रेचं. पुढे पौंड्रक आणि काशीराजाच्या वधाची कथा सांगितली. त्यानंतर नारद भगवंताचा गृहस्थाश्रम पाहण्याकरता जातात, ती कथा सांगितली. नारदजी भगवंताचा गृहस्थाश्रम पाहण्याकरता जातात. वास्तविक पाहता नारदाचं हे काम नव्हतं, पण नारदाच्या मनात शंका आली की हा एकटा आणि बायका 16,108, आणि एवढ्यांना कसा समाधानी ठेवत असेल हा, सगळ्यांची इच्छा कसा एकाच वेळेला पूर्ण करत असेल हा. म्हणून नारदाची इच्छा झाली भगवंताचा गृहस्थाश्रम पाहण्याची. आता वास्तविक पाहता नारदजी म्हणजे ब्रह्मचारी माणसं, ब्रह्मचार्याने गृहस्थाच्या गृहस्थीमध्ये हस्तक्षेप करू नाही, पण नाही राहवलं नारदजीला. पण परिणाम काय झाला महाराज, जिथे जिथे नारदजी गेले तिथे तिथे भगवंताचं दर्शन झालं नारदजीला. सकाळपासून जो त्यांनी प्रत्येक महालात फिरायला सुरुवात केली, आता 16,108 महालात फिरणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय. पण जिथं जातील तिथं नारदजीला भगवान दिसत होते. कुठं जेवण करत दिसत होते, कुठं पान खात दिसत होते, कुठं पूजा करताना दिसत होते, कुठे गायत्रीचा जप करताना दिसत होते, कुठे यज्ञ होम करताना दिसत होते, कुठे अशा प्रकारे आपल्या मंत्रिमंडळामध्ये सभेत प्रवचन करताना दिसत होते, कुठे झोपलेले दिसत होते, कुठे वार्तालाप करताना दिसत होते आपल्या पत्नीसोबत. जिथं जातील तिथं नारदांना भगवान दिसले. आणि नारद जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा भगवंतांनी प्रत्येक महालामध्ये नारदाचं स्वागतच केलं. नारदानी यावं, भगवंतानी म्हणावं या 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 नारदा, कधी आले काय आले. नारदाने लगेच म्हणा बस आत्ता चाललो, 5 मिनिट झाले. कसं काय येणं केलं, नाही इकडून चाललो होतो, वाटलं सहज जाऊन भेटाव तुम्हाला. बरं बसा बसा, नाही नाही मला गडबड आहे, निघतो मी, कारण पुढच्या महालात जायचं आहे ना. पुन्हा दुसऱ्या महालात गेले, तिथं पाहतात तर तिथेही भगवान दिसले. लगेच नारदाला पाहिल्याबरोबर भगवंतानी म्हणा या 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 नारदा या, बरं झालं आले, साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा फार चांगलं झालं, चांगला योग आहे आज, या बसा. कसं काय कधी आले, बस आता येऊनच राहिलो, इकडे तर 10 घरं फिरून आले होते. पण म्हणतात बस आत्ताच आलो. सकाळी 6 वाजता आले, 12 वाजेपर्यंत फिरून राहिले. तरी जेव्हा जेव्हा ज्या ज्या महालात जातात त्या त्यावेळेला नारद म्हणतात बस आत्ताच आलो आत्ताच आलो आत्ताच आलो. येऊन तर 6 घंटे झाले. नारद शेवटी शिनून गेले. 16,108 महाल फिरणं म्हणजे. शेवटी भगवंतांनी सांगितलं, म्हटले नारदा, अहो म्हटले मी तुमच्या मनातला भाव जाणला, तुम्ही कशा करता फिरून राहिले. जिथं तिथं आल्याबरोबर मी विचारतो कधी आले, तर तुम्ही लगेच सांगता बस आत्ता चालू. सकाळी 6 वाजतापासून तुम्ही गिरट्या घालून राहिले, प्रत्येक महालामध्ये फिरून राहिले. मला माहिती आहे तुम्ही कशा करता आले ते. मी तुम्हाला एवढा मोठा अधिकार दिला याचा अर्थ असा नाही तुम्ही ब्रह्मचारी आहे म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, अशातलाही भाग नाही. शेवटी नात्यानं किती जरी झालं तरी तुम्ही माझे नातू आहात. नारद भगवंताचे कोण आहे? नातू आहे, ब्रह्मदेवाचे पुत्र. ब्रह्मदेवाचा बाप कोण? भगवान विष्णू. या नात्यानं नारद कोण झाले? नातू झाले. तुम्ही नातू आहे, शेवटी नात्याने माझ्यापेक्षा लहान आहात आणि तुम्ही माझी परीक्षा घ्यायला निघाले. त्यावेळेला नारदजीचा गग्गा महाराज जिरला, उतरला. नारदजी अशा प्रकारे भगवंताला शरण गेले. पुढे भगवंताच्या दिव्य गृहस्थ आश्रमाचं वर्णन केलं. भगवान सकाळी उठायचे. म्हणून मी सांगत असतो, श्रीकृष्णासारखा ब्रह्मचारी झाला नाही, श्रीकृष्णासारखा गृहस्थी झाला नाही, श्रीकृष्णासारखा शिष्यही झाला नाही, तर श्रीकृष्णासारखा गुरुही झाला नाही. दिव्य मार्गदर्शन आहे भगवान श्रीकृष्णाचं तुमच्या आमच्या करता. दिव्य गृहस्थ आश्रम केला प्रभूंनी. सकाळी उठायचे, आई वडिलांना नमस्कार करायचे, भूमातेला नमस्कार करायचे, गोमातेची सेवा करायचे, गायत्रीचा जप करायचे, दररोज नित्यनेम करायचे. भगवान ग्रहस्थ्याचे जे काही
कार्य आहे ते सगळं करायचे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिलं प्रभू. दान दिल्याशिवाय एकही दिवस भगवान राहत नव्हते आणि सगळं काही पहिले धर्म कार्य करायचे आणि नंतर मग समाज कार्याला आरंभ करायचे. मग शासन व्यवस्था, पहिले धर्म व्यवस्था आणि मग शासन व्यवस्था. म्हणून भगवंतासारखा राजाही झाला नाही. बोलावं तेवढं थोडं आहे. पुढे अशा प्रकारे पांडवाच्या राजस्व यज्ञाची कथा सांगितली, जरासंध उद्धाराची कथा सांगितली. भीमाच्या हातून जरासंधाचा उद्धार केला. पांडवाच्या राजस्व यज्ञामध्ये अशा प्रकारे भगवंताला अग्रपूजेचा मान दिल्यामुळे शिशुपालाने भगवंताची निंदा केली, परमात्म्याने शिशुपालाचा उद्धार केला, ती कथा सांगितली. आणि त्यानंतर अशा प्रकारे कौरव पांडवाच्या युद्धाची कथा सांगितली. बळीराम दादाच्या तीर्थयात्रेचं वर्णन केलं आणि नंतर अशा प्रकारे शुकाचार्य महाराजांनी अशी एक कथा सांगितली की जो भगवंताचा सखा होता, भगवंताचा खास मित्र होता, त्या खास मित्राची कथा सांगितली राजा परीक्षितला शुकदेवाने, की ज्याचं नाव आहे सुदामा. अतिशय जिगरी दोस्त परमात्म्याचा. फार मोठी कृपा केली होती भगवंतांनी सुदाम्यावर. 2 अध्यायामध्ये सुदामदेवाचं चरित्र सांगितलं. पोरबंदरला राहणारे सुदामदेव भौतिक लौकिक दृष्टीने जरी कंगाल होते सुदामदेव, लौकिक दृष्टीने जरी तुम्हा आम्हाला सुदामदेव अशा प्रकारे आणि भिकारी वाटत होते, पण सुदामदेव भिकारी नव्हते. सुदामदेवाला भिकारी किंवा कंगाल म्हणणं हे पाप आहे. सुदामदेवाचं चरित्र वर्णन ऐका. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. कसे होते सुदामदेव? श्रीकृष्णाचे सखा. सख्य भक्ती अशा प्रकारे त्यांच्या ठिकाणी होती. सख्य भक्तीचा अधिकार दिला होता भगवंताने सुदामाला, सामान्य नव्हते. ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, ब्राह्मणामध्ये अतिश्रेष्ठ होते, साधारण ब्राह्मण नव्हते, ब्रह्माला जाणणारे होते. जन्माने तर ब्राह्मण होतेच, परंतु कर्मानेही ब्राह्मण होते. इतकंच नव्हे, इंद्रियामध्ये विषयाबद्दल विरक्ती होती. याचा अर्थ असा होता की मोहरात्रीमध्ये झोपलेला ब्राह्मण नव्हते सुदामदेव, जागृत ब्राह्मण होते. आणि जीव जागृत झाला हे केव्हा समजावं? जानिय तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा, जब सब विषय विलास विरागा. श्री राम जय. म्हणा, टाळे वाजून म्हणा सगळ्यांनी, श्रीराम जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. जानिए तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदास जी वर्णन करतात. लखनजी आणि निषादपती गुहराज यांच्यामध्ये जो सत्संग चालू होता शृंगवेरपूर मध्ये, त्यावेळेला लक्ष्मणजींनी त्या गुहराजाला उपदेश केला कि हे गुहराज, जीव जागता तब है जब इंद्रियों के विलास से विराग हो जाए और इंद्रियों के विषय में विरक्ति हो जाए. और यही विरक्ति सुदामदेव में थी. इसलिए गोस्वामी वर्णन करते हैं, सुनो और गाओ.
जाने तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा। श्री राम जय बोला ताली वाजून जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। याचा अर्थ सुदामदेव जागृत ब्राह्मण होते। विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेन्द्रियः, यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी। जाने तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। प्रशांत ब्राह्मण आहे सुदामदेव। भगवंताला शांत म्हटलेलं आहे, परंतु भगवंताचे भक्त जे असतात ते प्रशांत असतात। काय शांताला कधी कधी राग येऊ शकतो, क्रोध येऊ शकतो। जो प्रशांत आहे त्याला कधी क्रोध येत नाही, त्याला कधी राग येत नाही। भगवान शांत आहे, क्रोध आला तर नृसिंह बनून आले, हिरण्यकश्यपूला मारलं। भक्त प्रशांत असतात। सुदामदेव प्रशांत आहे। प्रशांतात्मा जितेंद्रिय। प्रल्हाद प्रशांत आहे। भगवंताने हिरण्यकश्यपूवर क्रोध केला, परंतु प्रल्हादाने कधी क्रोध केला नाही। भक्त प्रशांत असतात। सुदामदेव जितेंद्रिय आहे, इंद्रिय जीत आहे। बरं गृहस्थी कशी आहे सुदामदेवाची? यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी। यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी। दिव्य गृहस्थी आहे, सात्विक गृहस्थाश्रम आहे। पत्नीचं नाव सुशीला। भगवंताच्या इच्छेत आपली इच्छा मिळवणारे सुदामदेव। आपल्या ज्ञानाने समाजाचं कल्याण केलं त्यांनी। आपलं ज्ञान समाजाला वाटलं सुदामदेवाने। आणि ब्राह्मणाचं हे कर्तव्य आहे, समाजाला ज्ञान वाटणं। जो ब्राह्मण समाजाला ज्ञान वाटत नाही तो दरिद्री राहतो। ब्राह्मणाची भावना नेहमी देण्याची असावी। ब्राह्मणाने सतत देत राहावं। ब्राह्मण समाजाला खूप काही देतो आणि ब्राह्मणाने दिल्यानंतर समाजाचे काही कर्तव्य आहे की त्या ब्राह्मणाची घर गृहस्थी चालण्याकरता समाजाने सुद्धा ब्राह्मणाला दिलं पाहिजे, द्रव्य दिलं पाहिजे समाजाने। सुदामदेव जे काही देत होते महाराज, ते वाटत होते समाजाला। म्हणून ब्राह्मणाने व्यापारी बनू नये, ब्राह्मणाने ज्ञान विकू नये, वाटावं। आपल्या जवळ जे आहे प्रभू कृपेने ते वाटत राहावं। ज्ञान को बेचना नाही। बऱ्याच वेळेला लोक आम्हाला विचारतात, महाराज कथेचे किती पैसे घेता, केवढ्यात कथा करता, मला सांगा किती पैसे दिले म्हणजे कथेचं मोल होईल। म्हणून वक्त्याने कथा विकू नये आणि समाजाने ती कथा फुकट करून घेऊ नये, असं त्याचं शास्त्र आहे। पूर्वीच्या काळी ऋषी मुनीचे जे आश्रम होते ते कोणाच्या भरोश्यावर चालत होते? समाजाच्या भरोश्यावर, शासनाच्या भरोश्यावर। समाजाने, शासनाने आपल्या संस्कृतीचं, धर्माचं जतन करणारे जे ऋषी मुनी आहेत, जे संत आहेत, जे ब्राह्मण आहे,
त्यांची सर्वस्वी उदरनिर्वाहाची रोटी कपडावर मकान ही सगळी जबाबदारी समाजाने सांभाळायची असते आणि समाजाला धर्माचं ज्ञान तत्वज्ञान देण्याचं काम हे ब्राह्मणाचं असते. म्हणून ज्ञान हे वाटायचं नाही. आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे ज्ञान विकायचं नाही, ज्ञान हे वाटण्याकरता आहे. ज्ञान हे भगवंताने दिलेला प्रसाद आहे आणि प्रसाद वाटण्याकरता देण्यात येतो. प्रसादाचा विक्रय केला जात नाही, प्रसाद विकू नये. म्हणून ब्राह्मणाचे काही गुण सांगितले. ब्राह्मणाचं खरं धन आहे तप, ब्राह्मणाचं खरं दान आहे विद्या, ब्राह्मणाचं खरं धन आहे सदाचार, ब्राह्मणाचं खरं धन आहे संतोष. म्हणून सुदामदेव भौतिक दृष्टीने जरी तुम्हाला आणि निर्धन दिसत असले तरी आध्यात्मिक दृष्टीने सुदामदेवाकडे हे धन होतं. तुटकी फुटकी झोपडी होती महाराज. लौकिक संसार पाहला तर भयानक दुःखदायक सुदामदेवाचा. महान पतिव्रता पत्नी होती सुशीला. सुदामदेवाला नेसण्याकरता एकच धोत्र होतं, एकच बंडी. सुशीलेला एकच पातळ होतं नेसायला. आंघोळीला बसली असताना तेच पातळ उतरवून ठेवा, पुन्हा आंघोळ झाले की नेसावं. भयंकर हलाखीची परिस्थिती. मुलांच्या अंगावर तर घालायला कपडे नव्हते, नग्न फिरायची मुलं. कधी चिंता केली नाही संसाराची सुदामाने. सुशीलेने कधी तक्रार केली नाही आपल्या पतीकडे की का हो तुम्ही एवढे ज्ञानी आहात आणि नुसतं भजन कीर्तन करत राहता, संसाराकडे तुमचं लक्ष नाही आणि मी विनाकारण तुमच्याशी लग्न केलं आणि फसली, असं कधी सुशीलेनं म्हटलं नाही. तुम्ही घरात काही कमवून आणत ना, धन्य आहे ती माऊली. खरी पत्नी ती आहे की जी दुःखामध्ये सुद्धा आपल्या पतीकडे कुठली तक्रार न करता सगळं दुःख सहन करून संसाराची, आपल्या पतीची, आपल्या मुलाबाळाची सेवा करते. सुशीलेच्या ठिकाणी सगळे गुण होते. तिचं नावच सुशीला. सु म्हणजे चांगली, शिला म्हणजे शिलवान. चांगल्या शिलाची भगिनी होती. कधी आपल्या पतीकडे तिने काही मागितलं नाही. कधी कोणत्या दिवाळीच्या सणाला साडी मागितली नाही, संक्रांतीला काही मागितलं नाही. आहेच त्या तिथीमध्ये दिवस काढत होते. याला म्हणतात पतिव्रता. दोघही पती पत्नी घरामध्ये सत्संग करायचे. सुशीलेने मुलांना मांडीवर बसवावं, जवळ घेऊन बसावं. सुदामदेवाने कथा करावी झोपडीमध्ये. धन्यग्रस्त आश्रम होता सुदामदेवाचा. घरात सत्संग होत होता. ज्या घरामध्ये पती पत्नी सत्संग करतात त्यांचा गृहस्थाश्रम धन्य होतो. कधी तक्रार नाही. सुदामदेवाने कथा सांगावी, सुशीलेने ऐकावी. परिस्थिती अशी महाराज 18 विश्व दारिद्र्य. कधी कधी 2-2, 4-4 दिवस उपवासी राहावं लागत होतं. एकदा तर असं घडलं महाराज, घरात काहीच शिल्लक नव्हतं. मुलं अतिशय भुकीने तडपडून राहिली होती. सुशीलेला चिंता वाटली की जर अजून 1-2 दिवस खायला मिळालं नाही तर मुलं मरून जातील. सुदामदेवाचं लक्ष नाही. एका झाडाखाली बसून भजन करायचे, नित्य होम हवन करायचे सुदामदेव. थंडीच्या दिवसामध्ये मुलांच्या अंगावर पांघरायला काही नव्हतं. मग थंडीपासून रक्षण कसं करावं? नित्य होम व्हायचा सुदामदेवाच्या घरी. सुशीलेने काय करावं? थंडीच्या दिवसामध्ये मुलांना झोपवावं आणि त्या यज्ञातली राख आणावी महाराज टोपल्याने भरून आणि मुलांच्या अंगावर टाकावी. गळ्या इतक्या राख्यामध्ये मुलांना गाढून द्यावं. कसं बसं थंडीपासून संरक्षण करावं. अतिशय भयानक परिस्थिती. एवढी गरिबी, पती एवढे विद्वान, पण कधी सुशीलेने तक्रार केली नाही. तिला माहिती होतं माझे मालक अयाचक व्रताचं पालन करणारे आहे. माझे पती कोणाकडे काही मागत नाही, कोणासमोर हात पसरवत नाही.
परंतु आज मात्र सुशीलेला राहवलं नाही. सुदामदेव एका झाडाखाली भजन करत होते, तिथे जाऊन उभी राहिली. सुदामदेव माळ जपत होते, सुशीला उभी होती. एवढ्यामध्ये माळ पूर्ण झाली सुदामाची आणि सुशीलेकडे पाहिलं. सुशीलेने आपल्या पतीला धरून नमस्कार केला. विचारलं सुदामाने, देवी अगं तू इथे कशाला आली? म्हटले स्वामी काय सांगू म्हटले तुम्हाला व्यथा. अहो आपण तर कसेही जगू, पण मुलं अशा प्रकारे भुकीने तडफडून राहिले. 8 दिवस झाले मुलांच्या मुखात अन्नाचा कण गेला नाही. जर 1-2 दिवसात मुलांना खायला मिळालं नाही तर मुलं मरून जातील अन्नाने तडफडू तडफडू. बस म्हटले स्वामी हे एक निवेदन करण्याकरता मी आपल्याकडे आली. तुम्ही नेहमी सांगत होते कथेमधून की कृष्ण माझा मित्र आहे, तो द्वारकाधीश झाला. अहो म्हटले स्वामी तुमची कधी दर्शनाची इच्छा होत नाही? तुम्हाला कधी तुमच्या मित्राच्या भेटीला जावंसं वाटत नाही? सुदामदेव म्हणतात, सुशीला तुला असं वाटते की मी जावं आणि माझ्या मित्राला काही धन मागावं? अगं तुला माहिती नाही का माझा नियम काय आहे? माझा नियम आहे अयाचक व्रताचं पालन. अगं तू मदत करते म्हणून तर आजपर्यंत माझं व्रत टिकून आहे. काय प्रेम आहे पती पत्नीमध्ये. झोपडीत राहतात दोघं, कधी तक्रार नाही जीवनामध्ये. तुझ्यामुळे सुशीला माझं व्रत टिकून आहे. आणि गरिबीचं दुःख काय असते ज्यांच्यावर हे प्रसंग ओढवतात त्यांना माहिती असते. गरीबाला एक तर कुठे मान नसतो. समाजाची परंपराच अशी आहे, सर्व धनवंताला विचारतात. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी. भयानक दुःख आहे गरिबीचं. एवढ्याही गरिबीमध्ये माता सुशीलेने तक्रार केली नाही. सुदामदेव म्हणतात तुझ्यामुळे माझं व्रत आजपर्यंत टिकून आहे. आणि आज तू माझी पत्नी असून तू जर अशा प्रकारे धैर्य गमावलं तर मग कसं होईल माझ्या व्रताचं? अगं कृष्ण माझा मित्र आहे, सखा आहे, ठीक आहे, परंतु मी तिथं जाऊन काही मागू शक्य नाही सुशीला. त्यावेळेला सुशीलेच्या नेत्रातून घळघळ घळघळ अश्रू आले. म्हटले स्वामी तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. मी तुम्हाला कधी म्हटलं की तुम्ही काही मागायला जा म्हणून? मी तर एवढंच निवेदन करण्याकरता आली की तुम्ही जाऊन दर्शन करून या. मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्या व्रतामध्ये सहयोग देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. पण तरी सुद्धा मला मुलांचं दुःख पाहवल्या जात नाही. शेवटी मी पत्नी आहे आणि एकीकडे मी माता सुद्धा आहे. माझे मुलं उपवासी आहे, मला त्यांचं दुःख पाहवल्या जात नाही. स्वामी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. सुशीला निघून गेली. सुदामदेवाचं मन काही जपामध्ये लागत नव्हतं. इतके वर्ष झाले या स्त्रीने माझ्या अयाचक व्रतामध्ये सहायता दिली, मला सहकार्य केलं. खऱ्या अर्थाने माझी धर्मपत्नी आहे, माझी सहधर्मचारिणी आहे. तिचा सहयोग माझ्या जीवनामध्ये आहे म्हणून तर मी भजन करू शकतो. काय भाग्यवान पत्नी आहे ती. सुदामदेव अशा प्रकारे आपल्या पत्नीला धन्यवाद देतात. सुदामदेव म्हणतात खरोखर किती उपकार आहे तिचे माझ्यावर. वागणूक अशी द्यावी आपल्या पतीला की पतीच्या मुखातून उद्गार निघावे की खरोखर तुझे उपकार आहे माझ्यावर. तुझ्यामुळे मी आज या ठिकाणी आहो. आणि एक लक्षात ठेवा, माणसाच्या प्रगतीमध्ये बाईचा हात असल्याशिवाय तो पुढेच जाऊ शकत नाही. सुदामदेव विचार करतात मी तिला नाराज करायला पाहिजे नव्हतं.
काय करावं आता? माझं तर अयाच्या करत आहे. परंतु अशा प्रकारे पुन्हा विचार केला, अयाच्या करत हे जीवासाठी आहे, भगवंताकडे जायला काही हरकत नाही. कारण सुशीलेने सांगितलं, मला माहिती आहे तुमचं अयाच्या करत आहे, परंतु मी तुम्हाला कोण्या जीवाच्या दरवाजात पाठवत नाही, मी देवाच्या दरवाजात जा म्हणून सांगते. आणि हिला म्हणावं पत्नी की जे आपल्या पतीला देवाच्या दरवाजाकडे पाठवते. सुदाम देवाचा नियम होता, कोणापुढे हात पसरायचा नाही. मुलाची चिंता अशा प्रकारे सुदामदेवाला त्रास देत होती. ठरवलं सुदामदेवानी, चला म्हटले, आजपर्यंत हिने कुठलीही गोष्ट आपल्याला मागितली नाही, कधी तक्रार केली नाही, म्हणून एखादी गोष्ट आपणही पत्नीची ऐकली पाहिजे. आणि नियम आहे असा की सगळ्या गोष्टी पत्नीनेच ऐकाव्या आपल्या, आणि आपण तिचं काहीच ऐकू नये असं नाही. 10 गोष्टी जर ती आपल्या ऐकत असेल तर एखादी गोष्ट पत्नीची सुद्धा आपण चांगली गोष्ट असली तर ऐकली पाहिजे, असा नियम आहे. कारण पतिव्रता स्त्रीचे 6 लक्षण आहे. पत्नीची ही एखादी धर्माला अनुकूल गोष्ट जर असेल तर ती जरूर ऐकावी. धर्म अनुकूल, धर्मविरुद्ध नाही. धर्माला अनुकूल अशी गोष्ट होती, पतीचं कल्याण करणारी गोष्ट होती. सुदामदेवाला वाटलं मी गेलो तर माझी पत्नीही खुश होईल आणि मला भगवंताचं दर्शनही होईल. आणि थोडासा गग्गाई झाला होता सुदामाला की मी कोणाच्या दारात जात नाही, म्हणून अभिमानही नष्ट होईल भगवंताच्या दारात गेलो तर. तयार झाले सुदामदेव जाण्याकरता महाराज. मुलं अन्न अन्न करून राहिले, मुलांचे सगळे अवयव थंडे पडायला लागले. सुशीला रडून राहिले, कसं होईल माझ्या मुलांचं. सुदामदेव तयार झाले, म्हटले ठीक आहे सुशीला. माळ गळ्यात टाकली सुदामाने, सांगितलं की म्हटले मी द्वारकेला जायला तयार आहे. द्वारकेला जायला तयार झाले तेव्हा सुशीलेच्या नेत्रातून घळघळ घळघळ आनंद अश्रू बाहेर आले. ठीक आहे म्हटले, पण बघा मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही बरं. नाही नाही म्हटले सुशीला, तू चिंता करू नको, मी दर्शन करायला जाणार. खूप दिवस झाले, मानसिक दर्शन दररोजच घेतो, परंतु आता एकदा प्रत्यक्ष दर्शन करून येतो माझ्या मित्राचं. पण म्हटले सुशीला काय करावं, मित्राकडे जायचं आहे, खाली हाताने जाता येत नाही. कारण काही ठिकाणी खाली हाताने जाऊ नये, मित्राकडे, राजाकडे, नाही का, देवाच्या मंदिरात, कथेला, आपल्या गुरुकडे, संताकडे रिक्त हस्ताने जायचं नसतं. पण आपल्या घरी तर काहीच नाही. 10 दिवस झाले घरात अन्न नाही शिजलं महाराज, आणि मित्राला काय न्यावं आपण आता. सुशीला म्हणते थांबा थोडं तुम्ही, मी आणते. सुदामदेव म्हणतात अगं नाही नाही, आपलं व्रत काय, आयाच्या व्रत आहे ना. अहो म्हटले ते तुमचं असेल, माझं थोडीच आहे. आमचं आयाबायाचं चालतंच की एकमेकीच्या घरचं उष्ण पासणं अन्न. तुम्ही गप्प बसा, मी घेऊन येते. शेजारी गेली ती आणि महाराज मुठभर पोहे घेऊन आली. त्याला चिवडा म्हणतात, पोहे म्हणतात. आणलेले पोहे बांधायला वस्त्र नाही आहे. सुशीलेने पदराचा एक काठ फाडला आणि त्या पदरामध्ये मुठभर पोहे 3 ठिकाणी बांधून दिले. 17 गाठी होत्या सुदामदेवाच्या धोत्राला. पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेलं आहे.